का आदरणीय देवाभाऊ, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे जर का भावासारखे उभे नसते तर विक्रांत पाटील नावाचा सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच करू शकला नसता। मी काही अशा परिवारातून येत नाही की ज्याच्यामध्ये चार चार पिढ्या आमदारक्या आहेत, चार चार पिढ्या खासदारक्या, चार चार पिढ्या मंत्रिपदाच्या आहेत। मी एका सामान्य परिवारातून येतो। आयुष्यात किती पैसे कमवले, किती कमवता येतील मला माहित नाही, पण जे काही नागरिकांचं प्रेम, माई माऊलींचे आशीर्वाद, युवा शक्ती जी काही मागे उभे राहते, ही जी काही ताकद आहे ना, यातनं जी श्रीमंती प्राप्त होते ही इतर कुठल्याही धनापेक्षा मोठी आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। मला खूप काही पाहिजे, माझ्या परिवाराला खूप काही पाहिजे, ही इच्छा आकांक्षा ना माझ्या मनात आहे ना वडील आमचे काम करत होते त्यांच्या मनात होती। कळंबोलीमध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले। नवीन सुधागड शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। युवा नेते संदीप आल्या म्हात्रे आणि देवीदास खेडकर यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, रक्तदान शिबिर, महिलांना साडी वाटप, गरजू महिलांना आर्थिक मदत, अन्नधान्य किट, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पुस्तके आणि छत्री वाटप असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले। यावेळी आमदार विक्रांत पाटील म्हणाले की वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, राजेंद्र शर्मा, विशाल बोबडे, DN मिश्रा, आबा घुटुकडे, संदीप जाधव, सुनील ढिंबरे यांच्यासह विक्रांत पाटील युवा शक्ती मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते। खर तर वाढदिवस आज आहे, पण गेल्या 10 दिवसांपासून सामाजिक उपक्रमांची मालिका या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे निमित्त वाढदिवसाचं जरी असलं तरी सुद्धा हृदयात जो भाव आहे तो समाजसेवेचा आहे आणि त्यामुळे जो भाव आणि जी भावना घेऊन आम्ही गेल्या 40 वर्षांपासून या सगळ्या समाजकारणात काम करतोय। मी स्वतः 25 वर्षांपासून या समाजसेवेचा वसा घेऊन काम करतोय आणि मग जेव्हा आमचे कार्यकर्ते सुद्धा आमचे वाढदिवस किंवा महत्त्वाचे क्षण हे अशा समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साकारतात तेव्हा मन कुठेतरी भारावून जातं की आपलं विजन, आपला दृष्टिकोन हा कार्यकर्त्यांमध्ये पर्क्युलेट झालेला आहे आणि त्या पद्धतीनं कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेत आणि त्यामुळे खूप चांगले उपक्रम साकारले गेले आणि प्रत्येक विषयाला घेऊन सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण या सगळ्या विषयांना न्याय देणारे उपक्रम झाले आणि संख्या थोडी थोडकी नाही तर प्रत्येक कार्यक्रमात 700-800 पेक्षा जास्त गर्दी। आज आपण बघू शकता की कळंबोलीमध्ये हा जो कार्यक्रम होतोय, किमान 700-800 महिला, कदाचित त्याहीपेक्षा जास्त महिला सकाळपासून या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत। अनेक महिला सहभागी होऊन पुढच्या कार्यक्रमाला निघून गेल्या। म्हणजे हजारो महिलांचा जर का प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं ही श्रीमंती आहे, ही श्रीमंती मी मानतो। आयुष्यात किती पैसे कमवले, किती कमवता येतील मला माहित नाही, पण जे काही नागरिकांचं प्रेम, माई माऊलींचे आशीर्वाद, युवा शक्ती जी काही मागे उभे राहते, ही जी काही ताकद आहे ना, यातनं जी श्रीमंती प्राप्त होते ही इतर कुठल्याही धनापेक्षा मोठी आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे ध्येय एकच डोळ्यासमोर आहे की जनतेच्या आशीर्वादामुळे जर आमदारकी मिळाली आहे आणि वरिष्ठांनी जर का संधी दिली आहे तर त्या संधीचं सोनं तेव्हाच होऊ शकेल जेव्हा हे जीवन जनसामान्यांसाठी समर्पित असेल आणि त्यामुळे त्याच भावनेनं आम्ही काम करतोय। ही तर सुरुवात आहे, भविष्यात कायमस्वरूपी जनसामान्यांच्या कल्याणासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवण्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू। एक विश्वास दिलेला आहे कसं बघताय? खरंच आहे ना, ते वास्तव आहे। जर का आदरणीय देवाभाऊ, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे जर का भावासारखे उभे नसते तर विक्रांत पाटील नावाचा सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच करू शकला नसता। मी काही अशा परिवारातून येत नाही की ज्याच्यामध्ये चार चार पिढ्या आमदारक्या आहेत, चार चार पिढ्या खासदारक्या, चार चार पिढ्या मंत्रिपदाच्या आहेत। मी एका सामान्य परिवारातून येतो आणि जेव्हा असा परिवार हा आहे तेव्हा राजकारणामध्ये अशा पालकत्व घेतलेली मंडळी जोपर्यंत पार्टीची नसतील तोपर्यंत माझ्यासारखा कार्यकर्ता काहीच करू शकत नाही। मला विधान परिषदेवर आमदारकी कधी मिळाली? विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे, लोकसभेला थोडासा त्या ठिकाणी फटका बसलाय। अशा वेळेला जेव्हा नेतृत्व निर्णय घेतं की नाही काही झालं तरी चालेल पण आम्हाला विक्रांत पाटील नावाच्या युवा कार्यकर्त्याला ताकद द्यायची, त्याला आमदार करायचे, मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी भाग्याची गोष्ट आहे
ह्याच्यापेक्षा मोठी ताकद काय असू शकते? आणि त्यामुळे त्यांनी सांगणं, परवा त्यांनी सांगितलं हे तर निमित्त आहे, वाढदिवसाचं निमित्त आहे, पण त्यांनी कर्तृत्वातनं पहिल्यापासून हे दाखवलंय. आदरणीय देवाभाऊंनी, आदरणीय बावनकुळे साहेबांनी, सगळ्याच नेत्यांनी, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, चंद्रकांतदादा पाटील, या सगळ्यांनी त्यांनी कायम माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून दिशा दाखवली. चुकलं तिथे सांगितलं, हे सुधारलं पाहिजे, आणि कायम चांगल्या गोष्टींचं कौतुक केलं, पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यामुळे जी काही त्यांनी ऊर्जा दिली आहे त्यातून काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि ध्येय डोळ्यासमोर एकच आहे की आता जी संधी मिळाली आहे त्या माध्यमातून चांगलं काय करू शकतो. मला खूप काही पाहिजे, माझ्या परिवाराला खूप काही पाहिजे, ही इच्छा आकांक्षा ना माझ्या मनात आहे ना वडील आमचे काम करत होते त्यांच्या मनात होती. जर का आम्हाला काही पाहिजे असतं म्हणून आम्ही राजकारणात असतो तर भाजपचं तेव्हापासून काम करण्याचं आम्ही प्रयत्न केला नसता. आगली बारी अटल बिहारी हा नारा होता, सत्ता येईल की नाही चिन्ह नव्हती. 2014ला हे चित्र बदललं, मोदीजींनी नेतृत्व हातात घेतलं आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आलं. आज आम्ही भाग्यवान आहोत की सगळं आम्ही वैभव बघतोय. पण तेव्हा तर हे वैभव नव्हतं ना, हे वैभव येईल की नाही माहिती पण नव्हतं. पण तेव्हा जर आम्ही काम करत होतो तेव्हा मनात भावना होती की आम्हाला काही नको, परिवाराला काही नको, तर भविष्यात सुद्धा आम्हाला काहीच नको. जे मिळालंय त्याच समाधान मानून त्याचा उपयोग जनसामान्यांसाठी कसा करायचा ही एकमेव भावना हृदयात आजही आहे, उद्या तीच राहील. अशा पद्धतीने आम्ही काम करतो.